नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज सकाळीच लगेच म्हणजे 15 सप्टेंबरला आयडीबीआय असिस्टंट मॅनेजरच्या वॅकन्सी रिलीज झाल्या आणि आपण जे बघतोय बँकिंग सेक्टरमध्ये रिसेंटली आरबीआय असिस्टंटच्या वॅकन्सी आल्या, त्याच्या अगोदर एसबीआय पीओच्या वॅकन्सी आल्या, त्याच्या अगोदर एसबीआय अप्रेंटिसशिपच्या वॅकन्सी आल्या, सोबत आरआरबी पीओच्या प्री, आरआरबी क्लेरिकलच्या प्री, आरआरबी पीओ मेन्स, आरआरबी क्लर्क मेन्स यावाल्या एवढ्या नंबर ऑफ एक्झाम्स चालू आहे आणि सोबत भविष्यामध्ये लगेच एसबीआय क्लेरिकलच्या पण वॅकन्सीज येतील, एसबीआय क्लेरिकलच्या पण वॅकन्सीज येतील. आता आयडीबीआय असिस्टंट मॅनेजरच्या वॅकन्सी आल्या आणि पूर्ण 600 पेक्षा जास्त वॅकन्सी, अराउंड 600 वॅकन्सीज आयडीबीआयने असिस्टंट मॅनेजरच्या पब्लिश केल्या. सेम वॅकन्सी 2-3 महिने अगोदर पण पब्लिश केल्या होत्या, पण त्या वॅकन्सी फक्त एक्सपिरियन्स बेसिसवर होत्या की असा कॅन्डिडेट त्याच्यामध्ये घेतला जाणार होता ज्याला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. पण आता आयडीबीआयने हा जो नवीन कोर्स लॉन्च केलाय किंवा नवीन प्रोग्राम लॉन्च केलाय असिस्टंट मॅनेजरचा, याच्यामध्ये कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो, कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो. अशा 600 पेक्षा जास्त वॅकन्सी, सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू फायनल सिलेक्शन आहे. मग आजच्या या सेशन मध्ये आपण एकंदरीत वॅकन्सीज किती असणार आहे, कधी फॉर्म भरायचा आहे, एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, त्याच्यानंतर आफ्टर सिलेक्शन इंटरव्ह्यूची प्रोसेस काय असणार आहे, इंटरव्ह्यू साठीचं वेटेज, मेन्स साठीचं वेटेज, आफ्टर फायनल सिलेक्शन तो प्रोग्राम काय असणार आहे, त्या प्रोग्रामची फीस किती असणार आहे आणि तुमचं पेमेंट स्केल किती असणार आहे, ही सगळी प्रोसेस आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. बघा, सगळ्यात सुरुवातीला आयडीबीआय असिस्टंटच्या वॅकन्सी सकाळीच पब्लिश झाल्या आणि पूर्ण नंबर ऑफ वॅकन्सीज या 600 नंबर ऑफ वॅकन्सी आहे. मग यूआर साठी 243 आहे, एससी कास्ट साठी 91, एसटी साठी 45, ईडब्ल्यू साठी 60, ओबीसी साठी अदर बॅकवर्ड क्लासेस 162. मग पीडब्ल्यूडी मध्ये व्हीआय असेल, ओएच असेल, एचआय असेल, एमडी किंवा आयडी असेल, या हिशोबाने ह्या नंबर ऑफ वॅकन्सीज आहे. तर टोटल 600 वॅकन्सी या केसमध्ये आयडीबीआयने लॉन्च केलेले आहे. सर, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या 600 वॅकन्सी ज्या लॉन्च केल्या त्यासाठी फक्त सिंगल एक एक्झाम होणार आहे, सिंगल एक एक्झाम, त्याबद्दल पण बघणार आहे आपण. बघा, 600 वेगवेगळ्या वॅकन्सी, 15 सप्टेंबरला नोटिफिकेशन आली आहे, फक्त 15 सप्टेंबरला नोटिफिकेशन आली आणि त्याच्यानंतर लगेचच्या लगेच 20 ऑक्टोबरला ही वाली एक्झाम होणार तुमची, 20 ऑक्टोबरला. म्हणजे आफ्टर नोटिफिकेशन 35व्या दिवशी तुमची एक्झाम आहे. आणि मला एवढं कन्फर्म माहिती आहे का एक्झाम झाल्यानंतर पुढच्या 10 दिवसामध्ये तुमचा रिझल्ट लागतो, लगेच पुढच्या 15 दिवसामध्ये इंटरव्ह्यू आणि लगेच फायनल सिलेक्शन. म्हणजे ही पूर्ण प्रोसेस ही 15 सप्टेंबर पासून मॅक्सिमम 1 डिसेंबर पर्यंत होऊन जाईल, नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत तुमचे पीजीडीबीचा जो प्रोग्राम असेल तर तो प्रोग्राम पर्यंतची सगळी प्रोसेस या केसमध्ये होऊन जाईल. हा वाला एक महत्वाचा मुद्दा. सर, 20 ऑक्टोबरला एकंदरीत जर आपण विचार केला, 20 ऑक्टोबरला ही वाली एक्झाम होणार आहे. 15 तारखेपासून 30 तारखेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता, एज वगैरे सगळ्याच गोष्टी मी बोलणार आहे. बघा सर, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे, कोण यासाठी अप्लाय करू शकतं, एनी ग्रॅज्युएट दिलेले कॅन्डिडेट शुड बी ग्रॅज्युएट फ्रॉम एनी डिसिप्लिन from a university recognized by the government of India or equivalent qualification recognized by government of India. कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा, त्याच्यासाठी कोणत्याही पर्सेंटेजची लिमिट नाही, तो कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा. आणि जर स्पेसिफिक मेन्शन केलंय की बाबांनो डिप्लोमा कोर्स विल नॉट बी कन्सिडर ऍज क्वालिफाईंग द इलिजिबल क्रायटेरिया. डिप्लोमा कोर्स याच्यामध्ये कन्सिडर केला जाणार नाही, कोणत्याही शाखेतून तो पदवीधर असावा, पहिला महत्वाचा मुद्दा. त्यानंतर दुसरा त्यांचं म्हणणं आहे की कॅन्डिडेट आर एक्सपेक्टेड टू हॅव प्रोफिशियन्सी इन कॉम्प्युटर. तुम्हाला बेसिक कॉम्प्युटर नॉलेज असणं गरजेचं आहे. आजच्या पिढीला बेसिक नाही, ऍडव्हान्स कॉम्प्युटर नॉलेज आहे, म्हणून इथं काय असेल सर्टिफिकेट वगैरे मेन्शन नाही करायचं, पण बेसिक कॉम्प्युटर नॉलेज असणं गरजेचं आहे. आजच्या पिढीला ते नॉलेज आहे. आणि त्याच्यानंतर प्रोफिशियन्सी इन रिजनल लँग्वेज विल बी प्रेफर्ड. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करताय तर तुम्हाला मराठी आली पाहिजे, रिजनल लँग्वेज येणं गरजेचं आहे, ती पण आपल्याला येते. म्हणून कोणताही ग्रॅज्युएट यासाठी अप्लाय करू शकतो, कोणताही ग्रॅज्युएट. सर, अतिशय महत्वाचा मुद्दा, आम्ही याच्यामध्ये इलिजिबल आहोत का, आम्ही याच्यामध्ये बसतो का. एज ऍज ऑन ऑगस्ट 31, 2023, 31 ऑगस्ट 2023 नुसार तुम्ही कमीत कमी 20 वर्षाचे असणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त 25 वर्षापर्यंत चालेल, कमीत कमी 20 वर्ष, जास्तीत जास्त 25 वर्षापर्यंत चालेल. सर, नाही कळालं त्याच्यापेक्षा पण सोपं, 31 ऑगस्ट 1998च्या अगोदरचा तुझा जन्म नसावा, 31 ऑगस्ट 2003 नंतर तुझा जन्म नसावा,
तुझा जन्म किंवा तुझी डेट ऑफ बर्थ ही 31/8/1998 नंतर 31/8/2003 मध्ये असावी. ह्या डेट नंतर आणि ह्या डेटच्या मध्ये तुझी डेट ऑफ बर्थ असावी. तू याला अप्लाय करू शकतो. एक गोल्डन अपॉर्च्युनिटी, कारण याच्यात फक्त 20 ते 25 वर्षापर्यंतचे स्टुडंट्स अप्लाय करू शकता. म्हणजे जे काही विद्यार्थी मागचे जुने विद्यार्थी आपण ज्यांना म्हणतो त्यातले भरपूर विद्यार्थी या केसमध्ये कट होतील. नवीन स्टुडंट्सला अपॉर्च्युनिटी बऱ्यापैकी चांगली भेटेल. नवीन स्टुडंट्सला अपॉर्च्युनिटी या केसमध्ये चांगली भेटेल. तर तुमचा जन्म याच्या नंतर झालेला असावा, याच्या अगोदर झालेला असावा. हा वाला एक मुद्दा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा, सर हे झालं ओपन साठी. मग याच्यामध्ये रिलॅक्सेशन आहे का? 100% रिलॅक्सेशन आहे. म्हणजे जर तुम्ही एकंदरीत एसटी किंवा एससी मध्ये असेल तर 25 ऐवजी 30 करून घ्या, कारण 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. ओबीसी मध्ये 3 वर्षाचं रिलॅक्सेशन, म्हणजे ओबीसी वाला 28 पर्यंत अप्लाय करू शकतो. ओबीसी वाला 28 पर्यंत अप्लाय करू शकतो. मग सर एखादा पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी फिजिकल हँडिकॅप असेल तर 10 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे, किंवा बाकी एक सर्व्हिसमॅन वगैरे असेल तर 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. तर याच्यामध्ये आपण तेव्हा रिलॅक्सेशन ऍड करू शकतो. म्हणजे ओबीसी 28 पर्यंत एक्झाम 28 पर्यंत, म्हणजे जवळपास ओबीसी असेल तर 31/8/1995 नंतरचा जन्म असावा. एससी एसटी असेल तर 1993 31/8/1993 नंतरचा जन्म असावा. एससी एसटी असेल तर. हँडिकॅप असेल तर 10 वर्षाचं रिलॅक्सेशन, म्हणजे वयाच्या 35व्या वर्षापर्यंत हँडिकॅप एक्झाम देऊ शकतात, ही वाली एक्झाम. आणि ओपन साठी 20 पासून 25 पर्यंत एज लिमिट ह्या केसमध्ये दिलेलं आहे. तर हा वाला एक बेसिक क्रायटेरिया माझा पूर्ण झाला की सर एज रिलॅक्सेशन कसं असेल. सर महत्वाचा मुद्दा, याच्यासाठी फीज किती आहे? तर एससी एसटी पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट साठी 200 रुपये फीज आहे. बाकी सर्वांसाठी 1000 रुपये फीज आहे. ही फीज तुम्ही आजपासून फॉर्म फिलिंग चालू झालेली आहे. आजपासून 15 सप्टेंबर पासून तर 30 सप्टेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ह्या 15 दिवसामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि हा फॉर्म फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरता येतो. ती दिलेले अदर मोड ऑफ द ऍप्लिकेशन विल नॉट बी ऍक्सेप्टेड. कॅन्डिडेट कॅन अप्लाय ओनली ऑनलाईन फ्रॉम 15 सप्टेंबर 2023 टू 30 सप्टेंबर 2023. ह्या 15 दिवसांमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त ऑनलाईन त्या केसमध्ये अप्लाय करू शकता. एससी एसटी पीडब्ल्यूडी साठी 200 रुपये फीज आहे. आणि बाकी सर्व कॅन्डिडेट साठी 1000 रुपये या केसमध्ये फीज आहे. 1000 रुपये या केसमध्ये फीज आहे. हा वाला एक महत्वाचा मुद्दा मला इथून माहित पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं येतं सिलेबस काय, सिंगल एक्झाम इंटरव्ह्यू आहे, सिलेबस काय, जॉब कसा आहे. जॉब खूप चांगला आहे. आत्ताच व्हिडिओ रेकॉर्ड करण्याच्या अगोदर मागच्या वर्षी झालेला एका विद्यार्थ्याला फोन केला जो IDBI मध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतोय. त्याला विचारलं तुझं पेमेंट किती आहे? तर तो म्हणे सर 62,000च्या आसपास मला इन हँड पेमेंट भेटतंय. अराउंड 62,000 62,000 रुपयाच्या आसपास त्याला पगार भेटतोय, मंथली पगार. सर आता 62,000 रुपये मंथली पगार भेटतो, मग एकंदरीत तो प्रोग्राम काय त्याच्याबद्दल पण आपण बघणार आहे. पण मग सर सिंगल एक्झाम म्हणजे काय काय होणार आहे? बघा, ही सिंगल एक्झाम असणार आहे. त्याच्यामध्ये लॉजिकल रिझनिंग प्लस डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, म्हणजे LR प्लस DI चा पार्ट 60 मार्कला आहे. 60 क्वेश्चन 60 मार्क. ऍक्च्युअली याच्यामध्ये 20 मार्क्सला DI असतं, 20 मार्कांना DI असतं. 20 मार्क्सला DI वाला पार्ट असतो. म्हणजे आपण तो तसा क्वांट मध्येच कन्सिडर करतो. म्हणजे LR प्लस DI मिळून 60 मार्क. LR 40 मार्कला, DI 20 मार्कला, ह्या हिशोबाने 60 मार्क आहे. DI ऍक्च्युअल आहे क्वांटचा टॉपिक, पण तो रिझनिंगच्या सेक्शन मध्ये तुम्हाला दिसेल. इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 40 क्वेश्चन 40 मार्क. मी सांगतो इथलं पण क्वांटचे DI, म्हणजे क्वांटचा टॉपिक हा 40 + 20 60 मार्कला आहे. जनरल ऑब्लिक इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस, जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस, यांनी यावेळेस फर्स्ट टाइम कॉम्प्युटर याच्यामधून काढून टाकलंय. IDBI एक्झिक्युटिव्हला 20 मार्कला कॉम्प्युटर आणि 40 मार्कला जे होतं. या केसमध्ये कॉम्प्युटर काढून टाकलं. पूर्ण 60च्या 60 मार्काला फक्त जनरल अवेअरनेस आहे. 60च्या 60 मार्कला फक्त जनरल अवेअरनेस आहे. आणि स्पेशल रेफरन्स टू बँकिंग अवेअरनेस हा पेपर असतो. स्पेशल रेफरन्स टू बँकिंग अवेअरनेस, म्हणून बँकिंगची ईच अँड एव्हरी कन्सेप्ट मला माहित पाहिजे. यासाठी आपण एक फास्ट ट्रॅक बॅच पण लॉन्च करतोय. ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. फास्ट ट्रॅक बॅच एक 4 महिन्यांची स्पेशल जनरल अवेअरनेस साठी, काय ह्या 60 मार्कामध्ये कसा मला स्कोअर करता येईल त्यासाठी. पण याच्यामध्ये स्पेशल रेफरन्स टू बँकिंग अवेअरनेस विचारलं जातं. सर पेनल्टी फॉर रॉंग आन्सर हा
0.20 म्हणजे 1/4 पेनल्टी. एक क्वेश्चन चुकला तर 0.25 कमी होतील, एक क्वेश्चन चुकला तर 0.25 कमी होतील मार्क. आणि कंपोजिट टाइम आहे 2 तासाचा, सेक्शनल टाइम दिलेला नाहीये. कंपोजिट 2 तासामध्ये हे सगळे सब्जेक्ट तुम्हाला सोडवायचे. मग ज्या विद्यार्थ्याचं जनरल अवेअरनेस त्या केसमध्ये चांगला असेल, पटपट पटपट हे 60 क्वेश्चन सोडून तुम्ही इकडे वेळ देऊ शकता, इकडे वेळ देऊ शकता. हा वाला एक पार्ट मला या केसमध्ये माहित पाहिजे की कंपोजिट टाइम आहे 2 तासाचा आणि कॉम्प्युटर अवेअरनेस नाहीये, फक्त जनरल अवेअरनेस आहे. जनरल इकॉनॉमी बँकिंग म्हणजे आपण जे बँकिंग अवेअरनेस करंट अफेअर वगैरे तो वाला पार्ट घेतो, तो वाला पूर्ण पार्ट या केसमध्ये 60 मार्कला आहे. सर इंटरव्ह्यू मी तुम्हाला सांगितलं सिंगल एक्झाम प्लस इंटरव्ह्यू असणार आहे. सिंगल एक्झाम 200 मार्कांची आहे, इंटरव्ह्यूचा विचार करायचा 100 मार्कचा आहे. 100 मार्कचा इंटरव्ह्यू असणार आहे, पूर्ण 100 मार्कचा इंटरव्ह्यू. याच्यात पण बँकिंगच्या टर्म्स विचारल्या जातात तुम्हाला इंटरव्ह्यूला, का बाबा बँकेची ईच अँड एव्हरी टर्म्स माहिती का. तर सिंगल एक्झाम प्लस इंटरव्ह्यू असणार आहे. आता याच्यामध्ये त्यांनी दिलंय मिनिमम का बाबा क्वालिफाईंग मार्क्स इन द इंटरव्ह्यू विच शॅल नॉट बी लेस दॅन 50%. तुम्हाला 50% कमी इंटरव्ह्यूला मार्क नको, म्हणजे 100 पैकी ऍटलिस्ट 50 मार्क तरी इंटरव्ह्यू पडले पाहिजे. SC ST OBC PWD कॅन्डिडेट मध्ये 45%, म्हणजे 100 पैकी मिनिमम 45 तरी मार्क तुम्हाला पडले पाहिजे. त्यासाठी बँकिंगची ईच अँड एव्हरी कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. 20 ऑक्टोबरला तुमची ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागणार आहे. आणि कंपॅरेटिव्हली इंटरव्ह्यूचं वेटेज पण यांनी जास्त केलंय, कारण ते ऑनलाईन टेस्टला 75% मध्ये कन्वर्ट करतील आणि इंटरव्ह्यूला 25% मध्ये कन्वर्ट करतील. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर 100 पैकी 80 मार्क इंटरव्ह्यूला पडले, 100 पैकी 80 मार्क इंटरव्ह्यू पडले, तर ते त्याला 25% मध्ये म्हणजे जवळपास ते असेल 25 पैकी 20, 25 पैकी 20. आणि एखाद्याला इकडं जर 200 पैकी 100 मार्क पडले, 200 पैकी 100, तर त्याला 75 मध्ये कन्वर्ट करणार आहे. 75 मध्ये कन्वर्ट म्हणजे जवळपास मला वाटतं ते 75% जर काढले आपण याचे तर 37.5, 37.5 म्हणजे 200 मार्कला 75% मध्ये कन्वर्ट करायचं, 100 मार्कला 25% मध्ये कन्वर्ट करायचं आणि तुमचा फायनल कट ऑफ लागेल हा जवळपास 57.5चा, 57.5चा या हिशोबाने असेल, या हिशोबाने असेल. म्हणून इंटरव्ह्यू हे फायनल सिलेक्शन मध्ये काउंट केले जाणार आहे. तुमची एक्झाम ही फायनल सिलेक्शन मध्ये काउंट केलं जाणार आहे. एक्झामचं वेटेज 75% काउंट केलं जाईल फायनल सिलेक्शन साठी, इंटरव्ह्यू वेटेज 25% काउंट केलं जाईल फायनल सिलेक्शन साठी. ऍक्च्युअल IBPS PO RRB PO SBIच्या केसमध्ये 80-20 पॅटर्न असतो. हा 80-20 तिथं 75-25चा पॅटर्न आहे, 75-25चा पॅटर्न आहे. सर हा वाला एक मुद्दा मला माहित पाहिजे. त्याच्यानंतर पुढे आता येतो सगळ्यांच्या डोक्यामध्ये असलेला महत्वाचा प्रश्न. इथपर्यंत आम्हाला माहिती होतं सर, इथून पुढचा प्रश्न थोडासा अवघड आहे. अवघड अजिबात नाही. नेमकं प्रश्न काय, प्रोग्राम फीज 3 लाख रुपये, 3 लाख प्लस तुमचा विचार केला तर GST प्लस इथं दिलं असेल GST म्हणजे ते 18% अजून तर ते 54,000, 3,54,000 रुपये प्रोग्रामची फीज आहे. आम्हाला कॅश द्यावा लागेल का? दिली तरी चालते, नाही दिली तरी चालते. लोन करता येतं, लोन करता येतं म्हणजे तुमच्या पगारामधून कट होईल, पगारामधून कट होईल. सर ते 3 लाख रुपये तर बोगस द्यायचे ना? मग अजिबात नाही. इथं त्यांनी स्पष्ट दिलंय करंट बँक गाईडलाईन कोर्स फी शॅल बी रिम्बर्स आफ्टर कंप्लीशन ऑफ द 3 years ऑफ द सर्व्हिस. तुम्ही जे 3 लाख रुपये भरताय हे 3 लाख रुपये तुम्हाला मागं भेटणारे 3 वर्षाची सर्व्हिस केल्यानंतर. तुम्ही जे 3 लाख रुपये भरता ते 3 लाख रुपये तुम्हाला मागं भेटणार आहे. हे 3 लाख रुपये तुम्हाला मागं भेटणार आहे 3 वर्षानंतर. मग सर IDBI ते पैसे का बरं घेतंय? ते पैसे यासाठी घेतंय की तुम्हाला ते 6 महिने 8 महिने एकदम मणिपालला बेंगलोरला मणिपालला एकदम ट्रेनिंग देणार आहे. त्या ट्रेनिंगचा खर्च म्हणून घेतंय, कारण त्यांना वाटतं की बाबा तू 1-2 वर्ष जॉब सोडून गेला तर आमचा तो खर्च वाया जाईल. आणि तू जॉब सोडला नाही, तू 3 वर्ष जॉब केला तर त्या केसमध्ये तुला तुझे 3 लाख रुपये पण मागं भेटतील. 3 लाख रुपये तुला तुझे मागं भेटणार आहे म्हणजे हा खर्च नाही. सर पण माझ्याकडे इनिशियल लेवलला 3 लाख रुपये भरण्यासाठी नाही, मी काय केलं पाहिजे? काहीच नाही, तू लोन करू शकतो. लोनचं ऑप्शन आहे, लोन करू शकतो. तुझ्या पगारामधून कट होतील आणि त्याच्यानंतर 3 वर्षांत तुझे 3 लाख रुपये पण भेटतील. आणि पेमेंट स्केल खूप चांगलं आहे या केसमध्ये. पेमेंट स्केल खूप चांगलं आहे. त्या 3 लाखात सगळं इन्क्लुडेड, तुमची कोर्स फी आहे, तिथं लॉजिंग असेल, बोर्डिंग असेल, ऑदर फीज असेल, तुम्हाला 2 टाइमचं एकदम शाही जेवण. जर तुम्ही 2 स्टेट नावाचा मूवी पाहिला असेल, 2 स्टेट,
तर त्या 2 स्टेटमध्ये मला वाटतं ते आलिया भटन ते तो प्रोग्राम दाखवलेला आहे, तो प्रोग्राम दाखवलेला तो का हा मणिपाल प्रोग्राम असतो. तर त्या हिशोबाने आम्हाला प्रोग्राम असेल आणि लोन पण करू शकतो, कॅश पण देऊ शकतो, 3 वर्षांनी तशी पण ती मागे येणार आहे. सर आता मी पास झालो आणि प्रोग्रामसाठी गेलो तर पहिले 6 महिने मला स्टायपेंड भेटेल, तुम्हाला शिकवण पण ते शिकवता 5,000 रुपये महिना पण देतील. 6 महिन्यानंतर इंटर्नशिपसाठी 15,000 रुपये पर मंथ. 8 महिने झाले, त्याच्यानंतर 4 महिने असतं ऑन जॉब ट्रेनिंग. ही तर पहिले 8 महिने तुम्हाला तिकडेच आहे, त्याच्यानंतर तुमची बँकमध्ये पोस्टिंग होईल, त्याच्यानंतर ऑन जॉब ट्रेनिंग असते ती 4 महिन्यांची असते, त्याच्यात पण तुम्हाला 15,000 रुपये पेमेंट भेटेल. आणि जसं तुमचं हे पूर्ण ट्रेनिंग झाली त्यानंतर तुमची सॅलरी आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची सॅलरी आहे मिनिमम 6.50 लाख म्हणजे अराउंड 55,000 रुपयेच्या आसपास महिन्याला. आणि जर मी कॉल करून विचारलं तर सर ते फक्त बेसिक पे म्हणता, बाकीचं त्याच्यामध्ये जर ऍड केलं तर 62-64 हजार रुपयापर्यंत मला सॅलरी भेटते. 62-64 हजार रुपये पर मंथ पर्यंत मला सॅलरी भेटते. असा एक चांगला जॉब या केसमध्ये आयडीबीआय असिस्टंट मॅनेजर साहेब, या केसमध्ये एक चांगला जॉब आयडीबीआय असिस्टंट मॅनेजर साहेब. त्याच्यानंतर सर याच्यासाठीच आपण जे वेटेज बघतोय, जीएचं वेटेज 60 मार्क प्लस इंटरव्ह्यूचं वेटेज 100 मार्क, या सगळ्यांसाठी काही आहे का? या सगळ्यांसाठी एखादी स्पेशल बॅच आहे का? तर फास्ट ट्रॅक जनरल अवेअरनेस बॅच 2023-24 चालू करतोय. ही फास्ट ट्रॅक जनरल अवेअरनेस बॅच असणार आहे, याची व्हॅलिडिटी असणार आहे 4 महिन्यांची, म्हणजे अप टू 31 जानेवारी 2024 पर्यंत. 31 जानेवारी 2024 पर्यंत बॅच असणार आहे. टार्गेटेड फॉर सर फक्त आयडीबीआय टार्गेट करते याच्यामध्ये तर नाही, कारण तुम्ही जर पाहिलं तर 5 नोव्हेंबरला आयबीपीएस पीओ आहे, 7 ऑक्टोबरला आयबीपीएस क्लर्क आहे, 20 ऑक्टोबरला जो विचार केला तर आयडीबीआय एएम आहे, एसबीआय क्लिनिकल आणि एसबीआय पीओ डिसेंबर मध्ये, एनआयसीएल 8 ऑक्टोबरला आहे, आरबीआय असिस्टंट पण तुमचे डिसेंबर मध्ये, आणि अपकमिंग एक्झाम, या सगळ्या एक्झाम कव्हर होतील ह्या बॅच मध्ये. या सगळ्या एक्झाम कव्हर होतील कारण तिची व्हॅलिडिटी 31 जानेवारी 2024 पर्यंत आहे. तर या सगळ्या एक्झाम त्याच्यामध्ये कव्हर होतील. फक्त काही रेकॉर्डेड लेक्चर पाहावं लागेल. ते कोणते सब्जेक्ट काय कव्हर होणार आहे? करंट अफेअर एप्रिल 2023 ते जानेवारी 2024. फक्त यातलं एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट ह्या 5 महिन्यांचं करंट अफेअर मी ऑलरेडी घेतलेलं आहे, ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पाहावं लागेल. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल. तर असं पूर्ण तुम्हाला जवळपास 10 महिन्यांचं करंट अफेअर भेटतंय. त्यामध्ये प्रत्येक महिन्याचे ऑन एन एव्हरेज 12 ते 14 व्हिडिओ, नॅशनल न्यूज वेगळ्या, इंटरनॅशनल वेगळं, स्पोर्ट्स वेगळं, बँकिंग न्यूज वाला पार्ट वेगळा, अपॉइंटमेंट्स वेगळ्या, गव्हर्नमेंट स्कीम वेगळ्या, सगळं. त्याच्यानंतर बँकिंग अवेअरनेसचे एक 20च्या आसपास लेक्चर या केसमध्ये भेटतील. स्टॅटिक बँकिंग, करंट बँकिंग ते याच्यात येते. आरबीआयचे रिपोर्ट असतील किंवा जे इकॉनॉमी अवेअरनेस असेल, फायनान्शियल अवेअरनेस असेल, ते सगळं याच्यामध्ये येतं. ही बेसिक बँकिंग मला सगळं माहित पाहिजे याच्यामध्ये येतं. सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम, जवळपास 40 गव्हर्नमेंट स्कीम तुमच्या कव्हर करून घेतल्या जाईल. आणि इंटरव्ह्यू गायडन्स सुद्धा याच बॅच मध्ये असणार आहे. म्हणजे तुमची हे 60 प्लस ही 100 मार्काची तयारी फक्त 1,500 रुपयामध्ये आम्ही स्वतः करून घेतोय. टीम सारथी करून घेते 1,500 रुपयामध्ये फास्ट ट्रॅक जनरल अवेअरनेस बॅच 2023-24 ही आपली चालू होते. ऑलरेडी ती बॅच लॉन्च केलेली आहे, ती बॅच ऍपवर पण आलेली आहे. सारथी एज्युकेशन नावाच्या ऍपवर जाऊन तुम्ही ती बॅच परचेस करू शकता. तशीच सारथीची नवीन बॅच 21 सप्टेंबर 2023 ला चालू होते. 21 सप्टेंबर 2023 ला कंबाईन क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जीए, ऍग्रिकल्चर वाल्यांसाठी ऍग्रिकल्चर पण ऑनलाईन प्लस ऑफलाईन ही वाली बॅच चालू होते. 21 सप्टेंबर 2023 ला दुपारी 12 पासून ऑनलाईन ऑफलाईन या दोन्ही फॉर्मॅटमध्ये. तशीच ही फास्ट ट्रॅक जनरल अवेअरनेस बॅच प्लस इंटरव्ह्यू, जनरल अवेअरनेस प्लस इंटरव्ह्यू, या सगळ्या गोष्टी या बॅच मध्ये कव्हर होत आहे. तर ही बॅच आहे. सर या बॅच कुठं परचेस करता येईल? तर हाऊ टू परचेस, सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे. हे ऍप मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं फास्ट ट्रॅक बॅच दिसेल, किंवा तुम्हाला जर नवीन पूर्ण सगळ्या विषयांची बॅच घ्यायची असेल तर ती वाली बॅच पण इथे दिसेल. तर या केसमध्ये सारथी एज्युकेशन नावाच्या ऍपवर जाऊन कोर्सेस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्यावाल्या बॅचेस तिथे शो होतील. तिथे जाऊन तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करावे लागेल. तर चालेल, भेटूया पटकन. जेवढ्या लवकरात लवकर ही बॅच परचेस करून आपल्याला लेक्चर पाहायला चालू करता येईल तेवढं पाहायला चालू करा. कारण याच्यामध्ये एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट हे सगळं रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम पण रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. बाकी या गोष्टी तर चालूच राहणार आहे. ह्या गोष्टी चालू राहणार. हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड होईल, यातले पुढचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड होईल. इंटरव्ह्यू गायडन्स, जसं तुमचा रिझल्ट लागला तसं तुम्हाला इंटरव्ह्यू गायडन्स पण केलं जाईल. मग ते इंटरव्ह्यू यापैकी कोणत्याही एक्झामचा असो, इंटरव्ह्यू गायडन्स तुम्हाला टीम सारथी
फ्रीमध्ये घेईल. तर चालेल, भेटूया आपण लवकरच अशाच वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.